आणि यानंतर आता घेऊया टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। दरम्यान दसरा मेळाव्यांमधनं ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांवर वार पलटवार केले। कुणी काय म्हटलंय पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। निकष बाजूला ठेवा, शेतकऱ्याला हेक्टरी 50,000ची मदत नाही केली तर मराठवाड्यात आंदोलन करू। उद्धव ठाकरेंकडून मोर्चाची घोषणा। तर बिहारमध्ये महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 10,000 टाकले। मतं विकत घेण्यासाठी पैसे शेतकऱ्यांसाठी नाही, उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल। शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वी मदत करणार। कठीण काळामध्ये शिवसेना बळीराजाच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। कपड्यांची घडी सांभाळणारा आणि वॅनिटी घेऊन फिरणारा मी नाही, ठाकरेंच्या नुकसानग्रस्त भागातल्या दौऱ्यावर एकनाथ शिंदेंची टीका। तुम्ही मुंबई जिंकूच शकत नाही, तुम्ही व्यापार म्हणून मुंबईला पाहता, आम्ही जीव म्हणून पाहतो, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। तर भाजपवाले अदानींना मुंबई समर्पयामी करण्यास निघालेत, निवडणूक घ्याच, उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्यातनं भाजपला आव्हान। आधी भाजपनं झेंड्यातला हिरवा रंग काढावा, मग हिंदुत्वावरून अंगावर यावं। भाजप नेत्यांचे टोप्या घातलेले फोटो काढेन, उद्धव ठाकरेंचा इशारा। तर एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सारं काही गमावलं, आपल्याच नेत्यांना संपवणारे कटप्रमुख, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। भाजपवाले अदानींना मुंबई समर्पयामी करण्यास निघालेत, निवडणूक घ्याच, उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्यातनं भाजपला आव्हान। कुणाच्या 7 पिढ्या आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करू शकत नाही, मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईमध्ये पुन्हा आणणार, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र पहिल्यांदा पाहिलं, एकनाथ शिंदेंच्या भगव्या शालीवरच्या पोस्टरवरून ठाकरेंची जळजळीत टीका। तर फोटोग्राफरला फोटोशिवाय दुसरं काय दिसणार, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार।